आणि आताची एक मोठी बातमी बघूयात। पुणे सीआयडीच्या अप्पर पोलीस अधीक्षकाला अटक करण्यात आलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दारू परवाना मिळवून देण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय। महाबळेश्वरमधील हॉटेल व्यावसायिकाची 5 लाखांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। श्रीकांत कोल्हापुरे असं पोलीस अधीक्षकाचं नाव आहे। कोल्हापुरेंना 5 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावली गेली आहे। पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याच्या नंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। पुणे सीआयडीच्या अप्पर पोलीस अधीक्षकाला अटक झालेली आहे। आणि याविषयी बोलूयात, राहुल तपासे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। राहुल, एक मोठी बातमी, पुणे सीआयडीच्या अप्पर पोलीस अधीक्षकाला अटक झाली आहे। कुंपण शेत खातं आहे यांनी खरंच कुंपण शेत खाते असं म्हणायला काय हरकत नाही। मात्र यातली आकडेवारी जर बघितली तर खूप भयानक आहे। या अप्पर पोलीस अधीक्षकाला ज्यावेळेला अटक होते त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्यांचं लक्ष या घटनेकडे लागलेलं आहे। त्याचं कारणही तसं आहे की हा मद्य परवाना जो आहे तो देण्यासाठी तब्बल 2.5 कोटी रुपयाची देवाणघेवाण करण्याचं ठरलेलं होतं आणि त्यानुसार ह्या हॉटेल व्यावसायिकांनी 1,05,000 रुपये रोख रक्कम ही या अधीक्षक कोल्हापुरे याला देण्यात आली होती आणि उर्वरित रक्कम देणं बाकी होतं। मात्र त्याच्या अगोदरच ह्याला समजलेलं होतं या हॉटेल व्यावसायिकाला की यामध्ये आपली फसवणूक होत आहे आणि त्यानंतर हा तक्रारीचा पाडा वाचला गेला आणि नंतर तपासातून हा गुन्हा दाखल करण्यात आला। पण सगळ्यात महत्वाचं की या मद्य व्यवसायाच्या मध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असते याचाही उलगडा या तपासातून आता होणार आहे असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। अगदी धन्यवाद राहुल या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।